भारत पाकिस्तानमध्ये 5 वाजल्यापासून हा युद्धविराम झालेला आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी 12 मे रोजी दोन्ही देशांचे डीजीएमओ हे पुन्हा एकदा चर्चा करणार आहेत। गिरीश गायकवाड आमचे प्रतिनिधी जैसलमेर मध्ये आहेत, थेट जाऊयात त्यांच्याकडे। गिरीश, 5 वाजल्यापासून दोन्ही देशांमध्ये युद्धविराम। नक्कीच अत्यंत मोठी ही घडामोड म्हणावी लागेल, कारण जेवढे बॉर्डरचे परिसरातले गावं आहेत, जिल्हे आहेत, त्यांना कुठे ना कुठेतरी ही बातमी ऐकल्यानंतर आनंद झालाच असणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारतानं कुठेही पिछेहाट केलेली नाहीये आणि कुठेही नरमाईची भूमिका घेतली नाही। हा नवीन भारत आहे, घरात घुसून मारणारा भारत आहे आणि दहशतवाद विरोधात लढणारा भारत आहे। हा जो एक मेसेज संपूर्ण जगामध्ये भारताने दिलेला आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे। स्वतः डोनाल्ड ट्रम्प यांनी काही वेळापूर्वी ट्विट केलं आणि या संदर्भातलं महत्त्वाचं भाकीत केलेलं आहे। आणि 3:35 भारताच्या डीजीएमना पाकिस्तानच्या डीजीएमचा फोन आला होता आणि 5 वाजेपासून भारत आणि पाकमध्ये अत्यंत महत्त्वाचं जे युद्ध सुरू होतं ते युद्ध कुठेतरी थांबवण्याबाबत चर्चा झालेली आहे आणि त्यामुळे या युद्धाला आता विराम मिळालेला आहे। गेल्या अनेक दिवसांपासून पाकच्या ज्या कुरघोड्या सुरू होत्या, ड्रोन पाठवले जात होते आणि भारतानं ज्या पद्धतीनं या सगळ्यांना सडेतोड उत्तर दिलं, त्यामुळे कुठे ना कुठेतरी आता पाकिस्ताननं नरमाईची भूमिका घेतल्याचं दिसतंय आणि पाकिस्तानचं देखील सगळ्यात जास्त नुकसान या युद्धामध्ये झाल्याचं सुद्धा बोललं जातंय। आणि हेच कारण आहे की पाकिस्ताननं आता बॅकफूटवर जाण्याची तयारी दर्शवलेली आहे आणि पाकिस्तान बॅकफूटवर गेलेला सुद्धा आहे आणि त्यामुळेच आता 12 मे रोजी पुन्हा एकदा भारताच्या डीजीएम सोबत त्यांची चर्चा होणार आहे आणि यामध्ये आपल्या काही गोष्टी आहे जे भारत पाकिस्तान समोर ठेवणार असल्याचं बोललं जातं। अटी शर्ती सहित भारतानं हे युद्ध जे आहे ते मागे घेण्याबाबत आपली सहमती दर्शवल्याचं सुद्धा समजतं आणि त्यामुळे भारतानं